कलियुगा माझी अपरूप झाले, भक्ताच्या दर्शना भगवंत आले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. पुंडलिक हे कुंडलिनी योग अभ्यासापैकी एक होते, त्यामुळे त्यांचे नाव आधी कुंडलिक होते. पुढे हेच कुंडलिक पुंडलिक झाले. त्यांनी विठ्ठलाच्या रूपात कुंडलिनी ऊर्जेचे प्रतीक केले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली नमस्कार. मनमोगरा चॅनेलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्याचे नाव सर्वात आधी त्या भक्त पुंडलिकाचे मी चरणवंदी. विठ्ठल आणि संतांचा जयघोष ज्यांच्या नावापासून सुरू होतो तो पुंडलिक, आणि त्या पुंडलिकाने विठ्ठलाच्या मनात आपले स्थान कसे निर्माण केले, कसे काय मिळवले, याबद्दल 2 आख्यायिका सांगितल्या जातात. एकदा गोपाळ कृष्ण गोवर्धनातून गोपाळाच्या रूपात त्याच्या गायीसह भेटण्यासाठी येतो. मकर कुंडले, श्रीवत्स चिन्ह, मोराच्या पिसाचा डोक्यावरचा पोशाख, दोन्ही हात कटेवर अशा श्रीकृष्णाला पुंडलिक म्हणतात की आता देवा चंद्रभागा नदीच्या तीरावरच राहा, कारण आपल्या उपस्थितीमुळे हे ठिकाण पाण्याजवळच आहे ना, तर पवित्र स्थान म्हणजेच तीर्थक्षेत्र बनेल. काही मतानुसार विठ्ठलाला विटेवर उभा करणारा पुंडलिक आधी पत्नी प्रेमात भयंकर वेडा होता. कोणाचेही काहीही ऐकत नसे. आई वडिलांकडे तर फारच दुर्लक्ष करत होते. पण एकदा त्याला कुक्कुटा ऋषी भेटल्यावर त्यांचे जीवन बदलून गेले. पुन्हा ते आई वडिलांची मनापासून सेवा करू लागले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार एकदा कृष्णाला भेटायला राधा आली, आणि काय हो, ती थेट कृष्णाच्या मांडीवरच जाऊन बसली. रुक्मिणी मातेने ते पाहिले. ती जरी देवच होती तरी ती श्रीकृष्णाची पत्नी होती. तिला श्रीकृष्णाचा आणि राधेचाही भयंकरच राग आला. आणि त्याच्यात पण आता राधेला ती काय बोलणार म्हणा. श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवन म्हणजे सध्याचे जे पंढरपूर आहे येथे आली. पत्नीचा रुसवा काढून तिला परत द्वारकेस परत घेऊन यायलाच हवे, म्हणून आपले श्रीकृष्ण दिंडीरवनात आले. हा रुसवा सोड सखी अशी त्या काळची बरीच जी काय गीतं असतील किंवा काय असेल किंवा मंत्र असेल अशी बराच काळ समजूत घातली. शेवटी रुक्मिणी माता तयार झाल्या आणि दोघे द्वारकेस परत निघाले असता मातृपितृ भक्त पुंडलिकाचे घर दिसले. पुंडलिकानेही देवाला पाहिले व एक वीट श्रीकृष्णाकडे टाकून म्हणाले, या विटेवर थांब. लाडक्या पुंडलिका भेटी, लाडक्या पुंडलिका भेटी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. चुरता चुरता चरण आईचे, भक्त करीतो स्मरण हरीचे. कौतुक पाहत मातृप्रीतीचे, पंढरी राव उभा पाठी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. देवा येथून उठूक सारे, जागी होतील माता
पितरे शब्दाविण हे सांगून सारे फेकली वीट हरीसाठी फेकली वीट हरीसाठी थांबला देव वाळवंटी थांबला देव वाळवंटी लाडक्या पुंडलिका भेटी लाडक्या पुंडलिका भेटी थांबला देव वाळवंटी थांबला देव वाळवंटी. आई वडिलांना झोप लागल्यावर पुंडलिक श्रीकृष्णास म्हणाले, देवा, भक्ताच्या साठी आपण येथेच निवास करावा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे बघ पुंडलिक, आता कलियुग सुरू होणार असून त्यापूर्वी मला हा माझा श्रीकृष्णावतार समाप्त करावा लागणार आहे. पण त्यानंतर मात्र मी गुप्तपणे मूर्ती रूपाने रुक्मिणी, सत्यभामा, राधेसह येथे राहू. मग तेव्हा परत निघताना ब्रह्मदेवाला बोलावले आणि श्रीकृष्णाने त्याची आणि रुक्मिणीची मूर्ती तयार करून घेऊन पुंडलिकास दिली आणि रुक्मिणीसह कृष्ण द्वारकेस गेले. त्याच या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पंढरपुरात आहेत. पुढे अंदाजे इसवी सन पूर्व 3112 मध्ये कृष्णावतार समाप्त झाला आणि हे पुंडलिकाला समजले. तेव्हा पुंडलिक व्याकुळ झाले, रडू लागले. तेव्हा विठ्ठल मूर्तीतून आवाज आला, पुंडलिका, अरे रडतोस कशाला? तुला सांगितल्याप्रमाणे मी कृष्णावतार संपवला असला तरी माझ्या सर्व मूर्तीत, विश्वात, चराचरात मी व्यापून आहे. हवे तेव्हा भक्तांना मी या मूर्तीतून दर्शन देऊ शकतो. आणि आपण पाहतोच की अनेक संतांना, भक्तांना प्रत्यक्ष पांडुरंग भेटले, त्यांच्या हाकेला धावून गेले. पुढे कलियुग सुरू झाल्यावर पुंडलिकांनी माघ शुद्ध दशमी दिवशी चंद्रभागा नदीकाठी संजीवन समाधी घेतली असावी असा अंदाज आहे. तेथे पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे. 15व्या 16व्या शतकापर्यंत दर्शनास येणाऱ्या भक्ताशी विठ्ठल मूर्ती बोलत असल्याचे ऐतिहासिक पुरावे देखील आहेत. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आणि पुंडलिक महाराजांच्या समाधीचे दर्शन सर्वजण इथे घेतात. पुंडलिकामुळे दिंडीर वनाचे पुंडलिकपूर पांडुरंगपूर झाले आणि येथील माती पांढरी शुभ्र असल्यामुळे पांढरीपूर असेही म्हणू लागले. त्याचेच पुढे झाले पंढरपूर. आणि हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. ते आषाढी कार्तिकीच्या अशा सुंदर आणि भव्य अशा वारीमुळे आज जगभरातील लोक सुद्धा ही वारी काय आहे हे पाहण्यासाठी भेट देतात. लाखो संख्येने आपल्या भारतातील वारकरी तर विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत कशाचीही पर्वा न करता आषाढी यात्रेस तर बहुसंख्य वारकरी येथे जमतात आणि गजर करतात. काय गजर करतात? बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण हरी.